श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण 44 अध्यायांपर्यंत श्रवण केले. पुढील अध्याय बघण्यासाठी जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या फोनमध्ये मराठी भाषा आहे त्यांनी सभासत्व घ्या या बटनवर क्लिक करायला विसरू नका. अध्याय 45, देवीचा प्रादुर्भाव आणि कौशिकी देवीचा आविर्भाव. व्यास म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे देवांचे अस्तित्व असूनही शुंभाने एकछत्री राज्य करता करता खूप वर्ष गेली. तेव्हा राज्यभ्रष्ट झालेले देवगण चिंतामग्न होऊन आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे गेले. ते त्यांना म्हणाले, हे महामुने, आता आम्ही काय करावे? हे संकट पार करण्यासाठी एखादा उपाय तुम्ही आम्हाला सांगा. बृहस्पती म्हणाले, हे देवांनो, आपल्याला दैव आणि प्रयत्न दोन्ही गोष्टींनी उपाय करायला हवा. निव्वळ दैवाच्या आश्रयानेच कार्य सफल होणार नाहीये. त्यामुळे खूप विचार करूनच आपणाला उपाय केला पाहिजे. मीही नीट विचार करून तुम्हाला योग्य तो उपाय सुचवतो. तेव्हा ते म्हणाले, पूर्वी जेव्हा भगवती आपणावर प्रसन्न होऊन तिने महिषासुराचा वध केला होता तेव्हा आपण सर्वांनी तिची स्तुती गायली होती. त्यावेळी तिने आपणाला वर देऊन म्हटले होते की जेव्हा जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा तेव्हा मी येऊन तुमचे दुःख दूर करेन, तुमचे संकट हरण करेन. म्हणून आता आपण सर्वजण हिमालयावर जाऊन त्या चंडिकेची आराधना करूया. मी योग बलाने जाणले आहे की आपण जर मायाबीजाच्या विधानाप्रमाणे पुनश्चरण केले तर भगवती आपणावर निश्चितच प्रसन्न होईल आणि आपल्या दुःखाचा शेवट करेल. त्यात जराही शंका घेण्याचे कारण नाही. भगवती सदा हिमाचलावर विद्यमान असते असे मी ऐकले आहे. ती स्तुत आणि पूजित होऊन साधकांचे सर्व अभिष्ट पूर्ण करते. तिचे पूजन करायचे असे ठरवून, हे देवगणांनो, हिमाचलावर चला, भगवती आपले सर्व कार्य सिद्ध करेल. हे ऐकून सर्व देव हिमाचलाकडे निघाले. तेथे पोचल्यानंतर त्यांनी देवीचे ध्यान करून मायाबीज मंत्र जपण्यास सुरुवात केली. हे अभयदात्री महामाया, तुला नमस्कार असो. भक्तिगम्य महामाया, तुला नमस्कार असो. तू जगातील पुराणबीज स्वरूपा आहेस. तू ज्या ज्या रूपाने देवांचे कार्य पूर्ण करतेस तुझ्या त्या त्या रूपाला नमस्कार असो. तू आमच्यावर सदा दया दाखवतेस असे वेद पुराण सांगतात. तूच आमची माता, तूच आमची सहायिका आहेस. अशा तऱ्हेने देवांनी स्तुती केल्यानंतर अंबिका लगेच प्रगट झाली आणि मेघाप्रमाणे गंभीर आवाजात म्हणाली, तुम्ही माझे स्मरण का बरं केले? देवांना उत्साह आला. ते म्हणाले, हे विश्वेश्वरी, हे कृपावर्णे, आमचा तुला नमस्कार असो. आम्ही दैत्याकडून झालेल्या त्रासाने अत्यंत दुःखी झालो आहोत. तेव्हा आता तूच आमचे दुःख हरण कर. शुंभ निशुंभ नावाचे 2 विक्राळ राक्षस फारच उन्मत्त झाले आहे. त्यांना मारायला कोणीही पुरुष समर्थ नाही. त्यांचे साथीदार रक्तबीज, चंडमुंड इत्यादी अनेक बलवान दैत्य आहेत. त्यांनी आमचे राज्य हिरावून घेतले आहे. हे महाबले, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. तू आमचे रक्षण कर. हे देवी, तू या विश्वाची रचना केली आहे आणि त्याच विश्वाला हे अहंकारी दानव पीडित करत आहे. तेव्हा तू संपूर्ण विश्वाची या संकटापासून रक्षा कर. देवांची ही विनंती ऐकून देवीने आपल्या मदतीला आणखी एका देवीला प्रगट होण्याची आज्ञा दिली. तिचे नाव होते कौशिका देवी. ती अतिशय कृष्णवर्ण होती, त्यामुळे तिला कालिका नाव पडले. तिच्या या कृष्णवर्णामुळे ती दैत्यांमध्ये भय उत्पन्न करू शकली. अंबिका म्हणाली, हे देवगणांनो, आता तुम्ही निर्भय राहा. मी तुमच्या शत्रूकडे बघते. असे म्हणून देवी सिंहावर आरूढ झाली आणि कालिकेला बरोबर घेऊन शत्रूंच्या नगरात गेली. तेथील एका उपवनात ती थांबली आणि तिने आपल्या कोकिळाप्रमाणे मधुर आवाजात गायला सुरुवात केली. तिचे गाणे ऐकून पशुपक्षीही आपली शुद्ध बुद्ध हरपून बसले. त्याच वेळी शुंभाचे चंडमुंड नावाचे 2 सेवक त्या उपवनात येऊन पोहोचले. त्यांनी पाहिले की एक स्त्री गाते आहे आणि दुसरी तेथे जवळ उभी आहे. तेव्हा ते लगबगीने शुंभाकडे गेले आणि त्यांनी त्याला नमस्कार करून उपवनात पाहिलेल्या स्त्रियांबद्दल सांगितले. व्यास म्हणाले, त्यांचे बोलणे ऐकून शुंभाने सुग्रीव नावाच्या सेवकाला तिच्याकडे जाऊन तिला घेऊन येण्यास सांगितले. त्याने उपवनात जाऊन आपल्या राज्याचे वर्णन केले आणि राजाचा संदेश सांगितला. देवांचे कार्य करणारी देवी मधुर आवाजात म्हणाली, निशुंभ आणि महाबली शुंभ हे राजे आहेत. त्यांनी सर्व देवांना पराभूत केले आहे. अन्य शत्रूंना मारले आहेत. ते अत्यंत पराक्रमी आणि सुंदर आहेत. तसेच ते देव आणि मनुष्याकडून अवैध्य आहेत. त्यांचे गुण वर्णन ऐकूनच मी येथे आले आहे. तरीही त्यांच्याकडे येण्याला जरा मला आडकाठी आहे,
कारण मी लहानपणी एक प्रतिज्ञा केली होती की जो कोणी माझ्याशी युद्ध करील आणि माझा पराभव करील त्याच्याशीच मी लग्न करील. तेव्हा माझ्या बलाचा अहंकार समजून घे आणि तू किंवा निशुंभ माझ्याशी युद्ध कर. मला जिंकूनच मग तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करता येईल. तेव्हा माझा हा संदेश तुमच्या राजाला जाऊन सांग, असे देवी म्हणाली. अध्याय 45 समाप्त. अध्याय 46 धूम्रलोचनाचा वध. व्यास म्हणाले, हे राजा, देवीचे नीतिबळयुक्त, तर्कयुक्त तसेच सार्थ वचन ऐकून तो दूत वारंवार तिच्या म्हणण्याचा विचार करत होता आणि तो राजाकडे परतला. त्याला नमस्कार करून तो म्हणाला, हे राजा, अप्रिय गोष्ट सांगणे फार अवघड आहे. अप्रिय गोष्ट सांगण्याचे राजाच्या कोपाची भीती असते. मी काही हे सांगू शकत नाही की ती स्त्री कोण आहे, कोणाची मुलगी आहे, कोठून आली आहे. फक्त तिने जे सांगितले आहे ते तुम्ही नीट ऐका. तिचे म्हणणे आहे की तिने बालपणी आपल्या मैत्रिणीसोबत प्रतिज्ञा केली होती की जो पुरुष माझे बल पाहून माझ्याशी युद्ध करेल आणि मला पराभूत करेल त्याच्याशीच मी विवाह करेल. म्हणून तिने तुम्हाला युद्धाला आव्हान दिले आहे. ती आपल्या प्रतिज्ञेला चिटकवून बसली आहे. त्यामुळे आपण काय तो निर्णय घ्या. त्यांचे हे बोलणे ऐकून आपल्या पुढेच बसलेल्या धूम्रलोचनाला राजा शुंभ रागाने म्हणाला, धूम्रलोचना, तू सैन्य घेऊन जा आणि आपल्या बळावर इतका गर्व करणारी ती स्त्री कोण आहे तिला घेऊन ये. मग त्यासाठी देव वा दानव कोणीही आड आले तरी त्यांची पर्वा करू नको. त्यांना मार्गातून हटवण्यासाठी मारावे लागले तरी मारून टाक, पण तिला मात्र धक्का लागू देऊ नको. ती कोण काली आहे तिलाही तू मारून टाक. राजाची आज्ञा होताच धूम्रलोचन तात्काळ तेथून निघाला. तो त्या उपवनात येताच त्याने देवी अंबिकेशी मधुर भाषण करून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुरते बोल न देता कालिका म्हणाली, तू आपल्या बरोबर सैन्य आणले आहेस, याचा अर्थ तू युद्ध करण्याच्याच तयारीने आला आहेस. तर मग हा वेळ व्यर्थ कशासाठी घालवत आहेस? ही देवी जर क्रुद्ध झाली तर तुला काय, तुझ्या राजाला आणि त्याच्या भावाला सुद्धा मारून टाकेल. ती आपल्या ठिकाणाकडे निघून जाईल. हे तिचे बोलणे ऐकून धूम्रलोचन रागाने युद्धासाठी तयार झाला. आपल्या धनुष्याला बाण लावून सरळ ते कालिकेवर सोडायला लागला. युद्धाला तोंड पडले. कालिका आणि धूम्रलोचन यांच्यामध्ये त्यावेळी बाण, खडक, गदा, शक्ती, मुसळ अशा शस्त्रांनी घनघोर युद्ध झाले. कालिकेने आपल्या बाणांनी त्याच्या रथाचा चक्काचूर करून टाकला. रथाचा नाश झाल्यामुळे चिडलेला धूम्रलोचन लोह परदी घेऊन कालिकेवर चालून आला. तेव्हा अंबिकेने त्या दैत्यांचे भस्म करून टाकले. दैत्य सैनिकांनी जेव्हा धूम्रलोचनाचे भस्म झालेले पाहिले तेव्हा ते तेथून पळून गेले. मग देवीने एक भय उत्पादक शंखनाद केला. तो नाद पार शुंभ राजाच्या भवनात जाऊन पोहोचला. तेव्हा त्याने आपल्याकडे येणाऱ्या घाबरून गेलेल्या आणि रक्ताने माखलेल्या दैत्य सैनिकांना विचारले, अरे तुम्ही त्या सुंदरीला घेऊन नाही आलात? धूम्रलोचन कोठे आहे? हा भीतीदायक महाभयंकर शंखनाद कोणी केला? सैनिक उत्तरले, कालिकेने सर्व दैत्यांचा संहार केला. धूम्रलोचन मारला गेला. अंबिकेने हा शंखनाद केला. व्यास म्हणाले, हे सर्व कथन ऐकून शुंभाने चंडमुंडाला युद्धाला पाठविले. अध्याय 47 चंडमुंड यांचा वध. महाबलवान चंडमुंड हे शुंभाची आज्ञा घेऊन युद्धक्षेत्री निघून गेले. तेथे गेल्यावर त्यांनी चंडिकेला गोड बोलून शुंभ राजाकडे येण्यास सांगितले, पण चंडिकेने उग्र रूप धारण करून त्यांना युद्धाला आव्हान दिले. त्यामुळे चिडून जाऊन चंडमुंड युद्धाचे आव्हान स्वीकारून युद्धात सिद्ध झाले. त्यांच्यात घनघोर युद्ध झाले. चंड हा चंडिकेचा तीक्ष्ण बाणाने मूर्छित होऊन जमिनीवर पडला. हे पाहून मुंडाने चंडिकेवर भयंकर बाणांचा पावसाची सुरुवात केली. तेव्हा तिने चंद्रकार बाणाने मुंडावर प्रहार केला. तितक्यात मूर्छेतून उठलेल्या चंडाने कालिकेवर एका मोठ्या गदेने प्रहार केला. तो वार चुकून कालिकेने मंत्राभिमंत्रित शापाने महासुराला जकडून टाकले. तेव्हा मुंडही मूर्छेतून उठून आपला भाऊ पाशास्त्रात बांधल्या गेलेला पाहून शक्तीसह कालीकडे पळू लागला. जोरात पळत येणाऱ्या त्या मुंडालाही कालिकेने आपल्या पाशात जकडून टाकला. नंतर ती अंबिकेकडे येऊन म्हणाली, ह्या रण दुर्जय दानवांची रथ यज्ञात आहुती देण्यासाठी यांना आणले आहे. याचा अशा तऱ्हेने बळी दिला
म्हणजे ती हिंसा होणार नाही आणि तिने दोघांचा चिरछेद केला. अशा तऱ्हेने दैत्याचा संहार झालेला पाहून अंबिका प्रसन्न झाली आणि कालिकेला म्हणाली, तू यांचा संहार करून देवाचे मोठे काम केले आहेस, म्हणून मी तुला वर देते की यापुढे पृथ्वीवर तू चामुंडा नावाने ओळखली जाशील. अध्याय 48. मातृगणांकडून दैत्यांचा संहार. रक्तबीज वध. शुंभ निशुंभाचा वध. शुंभाकडे येऊन घायाळ दैत्य म्हणाले, महाराज, आपला पराभव अटळ आहे. तेव्हा आपण दैत्यकुलाच्या रक्षणासाठी ताबडतोब पाताळलोकी चलावे. त्यांचे हे म्हणणे न पटल्याने त्यांना पाताळात जायला सांगून शुंभ राजाने विचार केला की मला देवावर हवाला ठेवून कर्म करत राहिले पाहिजे. मग त्याने ते दैत्य सेनापती रक्तबीजाला खूप मोठे सैन्य घेऊन युद्धावर जाण्यासाठी आज्ञा दिली. रक्तबीजाने युद्ध क्षेत्रावर जाऊन देवीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण युद्ध अपरिहार्य आहे असे पाहून त्याने देवीच्या सिंहावर एकदम कित्येक बाण सोडले. देवीने ते सर्व वाटेतच तोडून टाकले आणि तिने सोडलेल्या बाणाने रक्तबीज रथातच बेशुद्ध होऊन पडला. सैन्य घाबरले. हे पाहून शुंभाने कंबोज देशाचा सर्व योद्धगण दैत्यांना रणभूमीवर पाठवून दिले. त्यामुळे अनेक दैत्यवीर विशेषतः कालके योद्ध रणभूमीकडे निघाले. अशा तऱ्हेने चतुरंग सेना रणक्षेत्रात उतरली. हे पाहून कालिका भयदायी घंटानाद आणि अंबिका शंखनाद आणि प्रत्येकचा टंकार करू लागली. सिंहही गर्जना करू लागला. त्यामुळे दैत्यगण अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी देवीवर प्रहार वर्षा सुरू केली. हे पाहून देवही आपले आपले सैन्य घेऊन देवीला मदत करण्यासाठी आले. आलेल्या मातृशक्तींनी दैत्याचा संहार करायला सुरुवात केली. त्यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रहाराने रक्तबीजाच्या शरीरातून जे जे रक्त सांडले त्यातून असंख्य प्रतिरक्तबीज पुन्हा तयार होऊ लागले. त्या असंख्य दैत्यगणांना मारता मारता देव अतिशय उद्विग्न झाले. तेव्हा अंबिका कालीला म्हणाली, हे चामुंड, तू झटकन आपले मुख विस्तृत बनव आणि त्या विस्तृत मुखाने मी दैत्यावर प्रहार करताच ते रक्त निघेल ते झटकन तू प्राशन कर, म्हणजे रक्तबीजाचे रक्त थेंबही पृथ्वीवर टाकणार नाही. आणि मग अंबिका स्वतः रक्तबीजावर खडक आणि मुसळाचे प्रहार करू लागली. तिच्या बरोबरीने चामुंडा रक्तबीजाच्या शरीराचे तुकडे भक्षण करू लागली व रक्त पिऊ लागली. तसेच कृत्रिम रक्तबीजांचेही भक्षण चामुंडेने आरंभिले. हळूहळू ते सर्व रक्तहीन बनले. कृत्रिम रक्तबीज संपल्यानंतर खऱ्या रक्तबीजाचे अंबिकेने तुकडे करावे आणि चामुंडेने ते खाऊन टाकावे. अशा प्रकारे त्या दोघींनी मिळून त्या भयानक रौद्ररूप राक्षसाला नष्ट केले. हे पाहून बाकीचे दानव घाबरून तेथून पळून गेले. त्यांनी पाताळात जाण्याबद्दल शुंभ निशुंभांना परोपरीने विनवले, पण दैत्यांनी त्यांचे म्हणणे मानले नाही. निशुंभ ताबडतोब गर्विष्ठपणाने रणात उतरला. त्याने देवीशी घनघोर युद्ध केले, पण तिच्या एका फरशीच्या वाराने तो मूर्छित झाला. नंतर कृपाणूच्या साहाय्याने देवीने त्याचे मस्तक उडवले. आपल्या भावाचा आणि मंत्र्याचा बदला घेण्यासाठी शुंभ रागाने स्वतः रणमैदानावर आला. देवीला पाहताच तो लढण्याचे आव्हान स्वीकारून कालिकेशी युद्ध करू लागला. आपल्या एका गदाघाताने तिने त्याचा सुवर्णरथ मोडून टाकला. तेव्हा पायीच तो गदा हाती घेऊन कालिकेवर तुटून पडला. कालिकेने त्याची गदायुक्त भुजा कापून काढली. तेव्हा तो कोपाने कालिकेवर पदप्रहार करू लागला. कालिकेने मग त्याचे पद कापून टाकले. तरीही तो तिच्याकडे वेगाने झडप घेऊ लागला. तेव्हा तिने त्याचे मस्तक उडवले. तेव्हा देवांना खूपच आनंद झाला. सुकर वारा वाहू लागला. सर्व दिशा स्वच्छ झाला. हवन कुंडातील अग्नी प्रज्वलित झाला. त्यांची शिखा दक्षिणेकडे उठू लागली. वाचलेले दैत्य जगदंबेला शरण आले. त्यांनी शस्त्रास्त्रे टाकून देऊन पाताळाचा मार्ग धरला. अध्याय 49. सुरत राजाचा पराभव. जनय म्हणाला, आपण चंडिकेच्या चरित्राचे शुभ वर्णन केलेत. आता पूर्णवर्णित तिन्ही चरित्राचे मनन करून तिची उपासना कोणी केली ते कृपा करून मला सांगा. व्यास म्हणाले, हे राजा, सर्वोच्च मंदवरात सुरत नावाचा एक उत्तम राजा होऊन गेला. तो प्रजापालनात तत्पर होता, उदार होता, दानशूर होता, तसेच कोणाशीही मुळीच शत्रुत्व नसलेला आणि धनुर्विद्येत पारंगत असा होता. तो मोठ्या प्रेमाने प्रजा पालन करत होता. पण पर्वतावर राहणाऱ्या मलेच्छांनी त्यांच्याशी वैरभाव धरला व चतुरंग सेना घेऊन त्याच्यावर चालून आले.
ते कोला राज्याचा विध्वंस करून संपूर्ण पृथ्वीवर आले. एक छत्री राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने सुरथावर चालून आले. सुरथाने त्यांच्याशी सामना केला, परंतु त्याच्या म्लेच्छजांनी पराभव केला. तेव्हा सुर एकाकीच भटकत भटकत तेथून 3 योजने दूर महर्षी सुमेधा यांच्या आश्रमात येऊन पोहोचला व तेथेच राहू लागला. अध्याय 50. देवी महात्म्य. एके दिवशी मनशांती प्राप्त करण्यासाठी राजा सुरथाने ऋषींना मार्ग विचारला. राजा म्हणाला, हे महर्षी, मी आणि माझा हा वैश्य मित्र दोघेही मोहामुळे चिंतित होतो आणि मनशांती घालवून बसलो आहे. तरी आपण आम्हाला काहीतरी उपाय सुचवा. त्यावर ऋषी म्हणाले, हे राजा, मी तुला बंधन आणि मोक्ष यांची कारणे सांगतो. सर्व देव, मनुष्य, गंधर्व, उरग, राक्षस, वृक्ष, लता, पशु, पक्षी, मृग इत्यादी मायाच्या पाशात राहतात आणि आपल्या आपल्या कार्यप्रमाणे बंधन वा मोक्ष प्राप्त करीत असतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे परमज्ञानी असूनही रागाच्या बंधनात गुरफटले जातात आणि विश्वात भ्रमण करीत राहतात. तसे पाहिले तर हे महामाया मोह अथवा ज्ञान दोघेही उत्पन्न करू शकतात. राजा म्हणाला, आपण त्यांचे स्वरूप आणि श्रेष्ठ बल याविषयी सांगाल का? ऋषी म्हणाले, हे तर अनादी आहे, त्यामुळे कधीच ते उत्पन्न होत नाही. ती पराशक्ती नित्य कारणांचीही कारण आहे, कारण त्या शक्तीच्या क्षीण होण्याने प्राणी निर्जीव होतो. ती ब्रह्मरूपिणी सर्व प्राणीमात्रात चितशक्ती रूपाने असते. देवांना मदत करण्याचे कार्य तिचा आविर्भाव किंवा तिरोभाव या दोघांमुळे होत असतो. म्हणूनच संकटे निवारण करण्यासाठी ती विविध रूपे घेत असते आणि आपले आपले रूप शक्ती प्रगट करीत असते. देवी कधी दैवाधीन नसते. देव आणि दैत्य मात्र देवाधीन असतात. ती काळाच्या अधीन राहत नाही व पुरुषार्थाच्या साहाय्याने आपले सर्व कार्य करीत असते. पुरुष या संपूर्ण विश्वाचा इष्ट आहे, पण दृष्टा होऊ शकत नाही. ती सत असत स्वरूपी देवीच या दिसणाऱ्या विश्वाची जननी आहे. ती ब्रह्मांड रूप नाटक रचून परमपुरुषाला प्रसन्न करते. तो जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा ती या विश्वाचा अंत करते. ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही नाममात्र दृष्टा पालक तसेच सहारक आहेत, कारण तीच त्यांना प्रेरणा देते. तिनेच सरस्वती, गिरिजा आणि लक्ष्मी रूपिणी आपल्या शक्तींनी या त्रिवेदांना संपन्न केले आहे. म्हणून हे तिन्ही देव या भगवतीचे पूजन करतात. त्यांनाही ज्ञान आहे की सृष्टी, स्थिती, विनाश यांचे सामर्थ्य त्या भगवतीमध्येच आहे. देवीची आराधना कशी करावी? अध्याय 51. राजा सुरथ म्हणाले, हे भगवान, त्या देवीची पूजा अर्चा, मंत्र हवन करण्याची रीत सांगा. ऋषी म्हणाले, प्रारंभी विधीपूर्वक स्नान करावे, मग शुद्ध श्वेत वस्त्र धारण करावे, नंतर आचमन करून आपले घर शुद्ध करावे, नंतर स्वच्छ केलेल्या भूमीवर श्रेष्ठ आसन ठेवावे, त्यावर बसून 3 वेळा आचमन करावे. आपल्या परिस्थितीप्रमाणे पूजेचे साहित्य जमवून एकत्र करून ठेवावे. प्राणायाम करून भूतशुद्धी करावी. पूजेच्या साहित्यावर मंत्रोच्चारांनी जलसिंचन करून ते शुद्ध करावे. मास, तिथी इत्यादी समवेत संकल्प करावा, न्यास करावा. नंतर तांब्याचे पात्र घेऊन त्यावर श्वेत किंवा लाल चंदनाचे षटकोन अथवा अष्टकोन यंत्र काढावे. त्या यंत्राच्या एकेका दलात नवाक्षर मंत्राचे एक अक्षर लिहावे आणि मध्यभागी 9 अक्षर लिहून वेदोक्त पद्धतीने यंत्राची प्रतिष्ठा करावी. जर यंत्र बनले नाही तर सोने व अन्य धातूची प्रतिमा घेऊन तिचे शिवोक्त मंत्रविहित मंत्राने पूजन करावे. एकाग्र मनाने वेदोक्त विधीपूर्वक देवीचे पूजन करावे. तसेच 9 अक्षर मंत्र जपता जपता देवीचे ध्यान करावे. केलेल्या जपाचा दशांश आहुती देऊन होम करावा. होमाच्या दशांश सर्पण आणि दर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. चरित्र तयाचा नित्य पाठ करून नंतर विसर्जन करावे. अशाच प्रकारे नवरात्र व्रत सुद्धा विधीपूर्वक करावे. अश्विन आणि चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्र येते, तसेच त्यांनी नवरात्रात उपवास करावा. ज्या मंत्राचा जप केला असेल त्याच मंत्राने पंचामृताने होम करावा. अष्टमी, नवमी आणि चतुर्दशीच्या दिवशी देवीचे विशेषत्वाने पूजन करावे, म्हणजे सर्व कार्य सिद्धी होते. नवरात्रात पुष्पमालांनी देवीचा कलश सजवावा. धूप दीपांनी युक्त असे चंडिका देवीचे गृह निर्माण करावे. धूप, दीप, नैवेद्य इत्यादी आणि फलपुष्पांनी गीत, वाद्य, स्तोत्रपाठ, वेदघोष इत्यादींनी उत्साहाचे आयोजन करावे. कन्याचे विधीपूर्वक पूजन करावे.
कन्यापूजनात चंदन, आभूषण, वस्त्र, भोजन, सुगंधित तेल तसेच पुष्पमाला इत्यादींचा यथाशक्ती वापर करावा. अष्टमी नवमीला होम करावा. नंतर ब्राह्मण भोजन घालावे. दशमीला स्वतः पारायण करावे. यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी. हे राजन, हे नवरात्रवर सर्व व्रतांत श्रेष्ठ आहे, सर्व सुखे देणारे आहे. अध्याय 52. भगवतीचे प्रत्यक्ष दर्शन. ऋषी म्हणाले, हे राजन, तंत्रोक्त मंत्राद्वारा देवीची पूजा केली की इच्छित गोष्टी प्राप्त होतात. नंतर त्यांनी राजा सुरत आणि त्यांचा वैश्यमित्र या दोघांना ध्यान आणि भगवतीचा नवाक्षर मंत्र दिला. नंतर राजा आणि वैश्य नदी किनारी एका निर्जन अशा ठिकाणी गेले. तेथे त्यांनी मंत्र ध्यान या योगे आपली बुद्धी स्थिर केली. अशा रीतीने 2 वर्ष तप केल्यानंतर त्यांना भगवतीचे स्वप्नात दर्शन दिले. म्हणून त्यांनी मग जलहारावर पुन्हा तप केले. तेव्हा प्रसन्न होऊन ती प्रत्यक्ष प्रगट झाली. तिने वैश्याला आणि राजाला वर दिले. त्यामुळे राजाला पुन्हा राज्य प्राप्ती झाली व वैश्य ज्ञानी बनला. अध्याय 53. त्रिशराची तपश्चर्या. हे मुनीश्वर, दोपेयांनी रचलेले कथामृत आपण आम्हाला देत आहात, तरी आम्ही तृप्त झालो आहोत. म्हणून आपण पुराणातील श्रेष्ठ अशी पापनाशिनी आणि वेदांकडून समर्पित अशी प्रसिद्ध कथा आम्हाला सांगा. तक्षाचा पराक्रमी पुत्र वृत्तासुर जो होता तो इंद्राकडून का मारला गेला? आपण तर प्रथम म्हटले होते की देवी भगवतीकडून वृत्तासुराचा वध झाला. हे कसे शक्य आहे? कारण ही एकच व्यक्तीला 2 भिन्न भिन्न देव कसे मारू शकतील? आपण शंकेचे निरसन करावे. व्यास म्हणाले, हे राजा, रुद्र आणि इंद्र यांच्यात वैर उत्पन्न का झाले ते मी सांगतो. त्वष्टा हे देवांचे कार्यसाधक तपस्वी ब्राह्मणांचे प्रिय असे प्रजापती होते. पण इंद्राबद्दल त्यांच्या मनात सद्भाव नव्हता. त्यांना 3 शिरे असलेला मनमोहक असा पुत्र होता. त्याचे नाव विश्वरूप. तो आपल्या 3 मुखांनी भिन्न भिन्न कार्य करीत असे. त्याने सर्व भोगांचा त्याग करून कठीण अशी तपश्चर्या केली होती. तो मृदुंग संयमी तसेच धर्मपारायण बनला. त्याच्या तपश्चर्यामुळे इंद्राला रुखरुख लागून राहिली. त्याने अप्सरांना त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले, पण त्या सर्वजणी अयशस्वी होऊन परत आल्या. हे पाहून इंद्र स्वतः पापबुद्धीच्या प्राबल्यामुळे शिशिराच्या वधासाठी उद्युक्त झाला. त्रिशराचा वध. अध्याय 54. अशा प्रकारे लोकनाथ आणि पापाचे भय सोडून त्रिशराचा वध करण्यासाठी इंद्र तपोवनात आला. तेथे त्रिशरा रूढ असनावर समाधिस्थ झालेला होता. त्याची निष्पाप तेजस्वी अशी मूर्ती पाहून क्षणभर इंद्र विचारात पडला, पण पापबुद्धीचा जय होऊन त्याने आपले परमायुध वज्र त्याच्यावर सोडले. तक्षणी त्रिशरा ऋषी जखमी होऊन भूमीवर पडले. इंद्राने एवढ्यानेच समाधान झाले नाही. त्याने एका सुताराकडून त्या तेजस्वी मुनीचे शिर धडावेगळे करविले आणि नंतर इंद्र स्वभवनात निघून गेला. इकडे त्या तपोवनात हाहाकार माजला. त्याचे वडील सूत त्वष्टा तर क्रोधित झाले. ते म्हणाले, इंद्राने माझ्या निरपराध पुत्राला मारले आहे. मी ही त्या इंद्राकडे पाहतो. त्यांनी अर्थवन मंत्रांनी अग्नीला आहुती दिल्या. 8 दिवस हवन केले. तेव्हा अग्नीतून एक तेजस्वी पुरुष प्रगट झाला. त्याला त्यांनी पुत्र मानले आणि त्याचे नाव वृत्र असे ठेवले. वृत्र मुनींना म्हणाला, आपण शोकमग्न का आहात? मी आपला शोक दूर करीन. आपण आज्ञा द्या. तेव्हा मुनींनी ऋत्वाला आज्ञा दिली की इंद्राला ठार मारायचे आणि माझ्या निरपराध पुत्राच्या मरणाचा बदला घ्यायचा. अध्याय 55. वृत्तासुराची तपश्चर्या वर प्राप्ती. व्यास म्हणाले, हे राजा जन्मया, वेदपाठी ब्रह्मणाकडून स्वस्ती वाचन करून घेऊन वृत्त रथात बसून इंद्राचा वध करण्यासाठी हेतूने निघून गेला. अनेक दैत्य त्याला येऊन मिळाले. इंद्राला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा अन्य देवही तेथे आले आणि त्यांनी पाहिले की अपशकुन बरेच होत आहेत. तेव्हा इंद्र फारच चिंतामग्न झाला. म्हणून तो बृहस्पतींना म्हणाला, यावेळी ही व्याकुळ मनस्थिती होण्याचे कारण कोणते? बृहस्पती म्हणाले, इंद्रा, काय करावे बरे? तू किती जगघन्य कार्य केले आहेस. त्या निरपराध मुनीला मारण्याने तुला काय बरे प्राप्त झाले? प्रत्येक कार्य विचारपूर्वक करायला हवे, कारण आपणाकडून केल्या गेलेल्या पापपुण्याचे फल सर्व प्राण्यांना भोगावेच लागते. परपीडा करणाऱ्याला कधी सुख मिळत नाही. तू लोभ आणि मोहाला बळी पडून ही ब्रह्महत्या केली आहेस. त्याच पापाचे फळ असे
पुढे उभे राहिले आहे. तश्वापुत्र वृत्त हा जन्मताच अवैध आहे. तोच आता दैत्यसेना घेऊन तुझ्या वधाच्या हेतूने येत आहे. बृहस्पती हे बोलत असतानाच मोठा कोलाहल झाला. कारण गंधर्व, किन्नर, यक्ष, मुनी असे अनेक तपस्वी आपापली घरे सोडून पळू लागले. त्यामुळे इंद्र फारच चिंताचूर झाला. त्याने सेवकांना सेना एकत्र करण्याची आज्ञा दिली. वसुगण, रुद्रगण, अश्विद्विग, आदित्यगण, पुषा, भग, वायू, कुबेर, वरुण, यम सर्वजण आयुधांसह विमानारूढ होऊन युद्धास सज्ज झाले. तसेच इंद्र स्वतः ऐरावतावर बसून निघाला. बृहस्पती पुढे निघाले. नंतर देवही सर्व सज्ज होऊन आले. तेव्हाच आपली विशाल सेना घेऊन वृत्तही सरोवराच्या उत्तर तटावर येऊन धडकला. दोघात भयंकर संग्राम झाला. गदा, असी, परीघ इत्यादी आयुधे खणखणू लागली. युद्धामुळे सारे मानव आणि ऋषी फारच चिंतित झाले. प्रथम वरुण, नंतर वायू रणातून पळून गेले. नंतर यम, अग्नी, इंद्र असे सर्वजण हळूहळू रणभूमीतून पळाले. हे पाहून वृत्तासूर प्रसन्नतेने आपले पिता आश्रम निवासी त्वष्टा यांच्याकडे गेला आणि युद्धवार्ता त्यांना सांगितली. तो म्हणाला, इंद्र तर पायीच पळाला. हा पहा त्याचा ऐरावत मी इकडे घेऊन आलो आहे. तेव्हा त्वष्टा म्हणाले, मी आज सफल झालो आहे. आता मी तुझ्या हिताची गोष्ट सांगतो, नीट ऐक. स्थिर असण्याने तू सावधानपूर्वक तप कर. कोणावर कधी विश्वास टाकू नकोस, कारण निरनिराळ्या भेदनीतीमध्ये शत्रू प्रवीण आहे. तो महाकपटी इंद्र अद्याप जिवंत आहे. तेव्हा तप करून तू ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून श्रेष्ठ वर प्राप्त करून घे आणि त्या ब्रह्महत्या करणाऱ्या दुराचारी इंद्राचा वध कर. तेव्हा वृत्त गंधमादन पर्वतावर जाऊन मंदाकिनी तटी कुशासनावर बसून तपश्चर्या करू लागला. इंद्राने त्याच्या तपात विघ्ने आणण्यासाठी बरेच प्रयास केले. गंधर्व, यक्ष, पंचांग, सर्प, किन्नर, विद्याधर, अप्सरागण तसेच देवदूतांना पाठविले. सर्वांनी मिळून खूप प्रयत्न केले, पण ऋताची तपश्चर्या मात्र भंग होऊ शकली नाही. ऋताची दृढता पाहून हंसारूढ चतुर्मुख ब्रह्मदेव त्याच्या पुढे प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांनी त्याला इच्छित वर दिला. त्याचा मृत्यू लोह, काष्ट, शुष्क, आर्द्र वेळूने बनविलेल्या शस्त्राने होणार नाही. देवांकडून कधीही तू जिंकला जाणार नाही असा वर दिला. अध्याय 56. देवीचे वरदान. ब्रह्मदेवाचा वर मिळाल्यामुळे ऋत्वासुराने स्वर्गाचे राज्य हस्तगत केले आणि पित्यासह तो तेथे राहू लागला. तेव्हा किंक कर्तव्यमूळ झालेले भयग्रस्त देव इंद्रासह विष्णूकडे गेले. विष्णूने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी विश्वजननी परमा प्रकृतीचे सात्विक मनाने भजन केले. तेव्हा देवीने प्रगट होऊन त्यांना वर दिला की मी ऋताला मोहित करीन आणि तुम्ही त्याला मारण्यास समर्थ व्हाल. अध्याय 56. ऋतासुराचा व देवीचा वर प्राप्त करून घेतल्यानंतर सर्व देव ऋषी मुनींच ऋताकडे गेले आणि त्याचे गोड बोलून त्याला मोहित केले व त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. इंद्राने अग्नीला साक्ष ठेवून त्याच्याशी मैत्रीचा तह केला. ते दोघे मित्र बनले. ऋताने त्याच्यावर विश्वास ठेवला. असे बरेच दिवस गेल्यानंतर इंद्राने एकदा तो समुद्रावर ऋताबरोबर फिरायला गेला असता संधी साधून फेसाच्या आवरणाने गदा झाकून टाकून ऋतावर कपटाने प्रहार केला. त्यापूर्वी त्याने विष्णू आणि देवीचे स्मरण केल्यामुळे त्याच्या गदा प्रहारात शक्ती उत्पन्न झाली होती आणि ऋताला मारण्यात अशा प्रकारे इंद्र यशस्वी झाला. ज्या भगवतीच्या प्रसादाने शत्रू मारला गेला त्या देवीचे एक मंदिर परम मणियुक्त मूर्ती स्थापन करून नंदावनात विष्णूने बनविले. तीच ही श्रीदेवी सर्व देवांची कुलदेवता बनली. तिचे ऋत्तनिहंत्री हेही नाव तेव्हापासून रूढ झाले. तसेच इंद्राला ऋत्तहंता हे नाव प्राप्त झाले. पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.